गेटवेवरून मांडव्याकडे निघालेल्या बोटीत दहशतवादी घुसले होते। मांडवा पोलिसांसह इतर सुरक्षा दलाच्या मदतीने दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलं। ही घटना मंगळवारी सकाळी घडली। मात्र ही प्रत्यक्ष घटना नसून मांडवा सागरी पोलिसांमार्फत मॉक ड्रिल घेण्यात आल्याचं लक्षात आल्यावर नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला। मिळालेल्या माहितीनुसार मांडवा बंदराजवळ फोकस कोस्टल सिक्युरिटी अभियान बंदोबस्तासाठी मंगळवारी सकाळी असताना मुंबई गेटवे इथून सुमारे 180 प्रवाशांना घेऊन निघालेल्या मालदार प्रवासी बोटीत 2 दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाली। या माहितीवरून गस्तीवर असलेल्या खांदेरी बोटीचे अधिकारी यांना मालदार प्रवासी बोटीचा पाठलाग करून बोट मांडवा जेट्टी इथं सुरक्षित घेऊन येण्याबाबतची सूचना केली। तात्काळ संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी ती बोट मांडवा बंदराजवळ आणली। त्यानंतर मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भोईर आणि शस्त्रधारी अंमलदारांनी बोटीत घुसून दोन्ही दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं। त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं। सकाळी 11:15 ते 12:30 हा सव्वा तासाचा कालावधीचा थरार सुरू होता। सुरुवातीला नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। मात्र हे मॉक ड्रिल असल्याचं समजल्यावर अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला। यामध्ये मांडवा सागरी पोलीस ठाणे आणि कोस्टल अभियान बंदोबस्ताकरिता असणारे 5 अधिकारी, 18 अंमलदार आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड विभाग अधिकारी, अंमलदार तसंच पोर्ट LLP व्यवस्थापन कर्मचारी आणि खासगी रुग्णालय विभाग सहभागी झालं। हॉटेलमधून केली पर्यटकांची सुटका। मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास मांडवा येथील बोर्डवॉक हॉटेलमध्ये दहशतवादी घुसले। त्यांनी तेथील पर्यटकांना वेठीस धरल्याची माहिती मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भोईर यांना मिळाली। त्यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तत्काळ योग्य ती साधन सामुग्री, शस्त्रसाठा घेऊन घटनास्थळी धाव घेतली। रेस्क्यू ऑपरेशन राबवून लपून बसलेल्या संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पर्यटकांची सुटका केली। त्यानंतर जखमी पर्यटकांनी रुग्णवाहिकेद्वारे दवाखान्यात त्यांना उपचारासाठी पाठवण्यात आलं। मांडवा सागरी पोलीस ठाणे कोस्टल विभाग, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, पोर्ट LLP व्यवस्थापन कर्मचारी आणि खासगी रुग्णालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मॉक ड्रिल घेण्यात आलं होतं। रायगड पोलीस सतर्क आहेत। सागरी किनारी सक्षमपणे गस्त कायम असून बंदरावरील प्रवासी, संशयित वाहनांची कसून तपासणी केली जाते। मंगळवारी मांडवा बंदरासह हॉटेलमध्ये मॉक ड्रिल घेण्यात आलं होतं। यशस्वीपणे हा उपक्रम राबवण्यात आला। नागरिकांनी सतर्क राहून संशयित हालचालींवर लक्ष ठेवून राहावं असं आवाहनही यावेळी करण्यात आलंय। दीपक भोईर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, मांडवा सागरी पोलीस ठाणे। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।